ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तद्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। आज पान नंबर 208 आपल्याला बघायचं। ओम नमः शिवाय। आवाज ओम नमः शिवाय। आवाज येईल मला आवाज येईल। आवाज येईल का? लिफ्ट होऊन या की तुम्ही पुन्हा जॉईन होऊन येतो आवाज। तर काल आपण क्षण मात्र एक क्षणभर ब्रह्मविचार जर केला, ब्रह्मविचार करणं म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ध्येय नाही असा विचार जर केला तर गंगा नदी म्हणजे सर्वच तीर्थाचं स्नान केलं किंवा पृथ्वीचंच दान केलं, पृथ्वीवरच्या एका दोन वस्तूचं नाही, पूर्ण पृथ्वीचं दान केलं, हजारो यज्ञ केले, एक यज्ञ 2 यज्ञ 10 यज्ञ नाही, हजारो यज्ञ केले, जितक्या जेवढ्या देवता आहेत तेवढ्या सर्वांचं पूजन केल्याने किंवा आपल्या सर्वच पितराचा उद्धार ह्या करण्याचं सामर्थ्य या ब्रह्मविचारामध्ये आहे। आणि स्वतःला सुद्धा त्रिलोक्यात पूज्य करून ठेवले म्हणजे आपण देवच झालो। पूजा कुणाची करतो? देवताची करतो। एवढं ब्रह्मविचाराचं फल आपण कालच्या भागामध्ये बघितलेलं आहे। क्षणमात्र केलेल्या ब्रह्मविचाराने एवढे पुण्य लागते, एक क्षणभरच विचार केला तर एवढ्या पुण्याची प्राप्ती होते। तर मग ध्येयध्यास टाकून, ध्येयध्यास म्हणजे मी ध्येय आहे असा जो आपल्याला अखंड ध्यास आहे, आपण मी ध्येय आहे म्हणूनच वागतो आणि प्रपंचामध्ये व्यवहार करण्यासाठी ध्येय तर म्हणावं लागतं। मी तू म्हणल्याशिवाय व्यवहार होत नाही, पण अंतःकरणामधली वृत्ती मी ध्येय नाही तर मी एक आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असा सदा ब्रह्मरूप आत्मा अहो असा जो अशी ज्याची बुद्धी ब्रह्माकार झाली असेल त्याच्या पुण्याला जोडच नाही, म्हणजे तो महापुण्यवंत झाला असे
असे समजावे, तर याच्या आश्चर्य ते कोणते असं सांगितलेल्या सिद्धांतात पुराणाचे प्रमाणही आहे. पुराणामध्येही असं सांगितलेलं आहे. ओम नमः शिवाय. मीनाताई श्लोक वाचा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आत्माहं बुद्धिजं पुण्यं भूतं न भविष्यति. ओम नमः शिवाय. तुमचे शिवाय. देहात्म बुद्धीज पापम. देहात्म बुद्धीज पापम म्हणजे आपण देह आहो असे म्हटल्याने झालेले पाप. आवाज येलाय का? ओम नमः शिवाय. काकी येलाय का आवाज? आवाज येतोय का? ना आवाज मंगलताई स्वामी आवाज यायलाय का? ओम नमः शिवाय. आवाज तर देहात्मक बुद्धी पापम म्हणजे आपण देह आहो असे म्हटल्याने झालेले पाप. करोडो गाई मारून झालेल्या पापापेक्षाही अधिक आहे. मी ध्येय असे आहे, मी ध्येय आहे असं मनापासून अंतकरणामध्ये वृत्ती जर असेल तर ते झालेलं पाप किती सांगितलं? करोडो गाई मारल्यानंतर जे पाप होतं करोडो गाई मारून झालेल्या पापापेक्षा सुद्धा जास्त आहे. मी ध्येय म्हणूनच आपण भांडण करतो. माझंच बरोबर आणि मी ध्येय असं म्हणून ज्यावेळेस मी 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 म्हणतो तिथंच सगळे दोष तिथंच आहेत. म्हणून करोडो गाई मारल्यानंतर पाप होतं ते पाप देहात्मबुद्धी ठेवल्यानं होतं. त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक सांगितलं पाप. करोडो गाई मारण्यापेक्षा सुद्धा अधिक आहे. कोणतं पाप करोडो गाई मारण्यापेक्षा अधिक आहे? काय केल्यानं करोडो गाई मारल्यापेक्षा अधिक पाप लागतं? ओम नमः शिवाय. बोला, कोण सांगते? ओम नमः शिवाय. आपण देह आहे असं मानल्याने समजल्याने. ओम नमः शिवाय. आपण समजल्याने करोडो गाई खूप वाटत वाटते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. म्यूट करा. हँड केलाय बोला. दोघी तिघी लक्षात राहतं. हां हां. आपण जे आहोत असे जर आपण मानले तर करोडो गाई मारण्याचं पापापेक्षा जास्त अधिक पाप आपल्याला वाटतं. हां. मग आपण कोण आहेत? कोण मानावं? आपण सच्चिदानंद आत्मा आहेत. परम प्रेमास्पद. ओ ना, बरोबर. म्हणून आपण देह नाही आत्मा आहे. देह बुद्धी आपण देह नाही आत्मा आहोत. ओम बरोबर आलं. ओम नमः शिवाय. म्यूट करा. बरोबर आलं. आपण देहात्मबुद्धी पापम म्हणजे आपण देह असे मानल्याने झालेले पाप करोडो गाई मारून झालेल्या पापापेक्षा सुद्धा अधिक आहे. श्रुतीतही असेच सांगितले आहे. श्रुती मातेनं सुद्धा असंच सांगितलं आहे. म्हणजे देहाभिमानाच्या ठायी सर्व दोष उत्पन्न होतात. सगळेच दोष, जेवढे दोष उत्पन्न आहेत तेवढे देहाभिमानानंच आहेत. मी ध्येय म्हणलं की मी जास्त काम केलं, ही माझी प्रॉपर्टी आहे, मी
मी ही जी आहे ध्येय अभिमान, ह्याच्या ठाई सगळे दोष प्राप्त होतात. ध्येय अभिमान सुटला तर कोणताच दोष नाही, एकसुद्धा दोष लागत नाही. म्हणून ध्येय अभिमानाच्या ठाई सर्व दोष उत्पन्न होतात. तो पापी होतो. किती? नंबर 1, ध्येय अभिमानाच्या ठाई सर्व दोष उत्पन्न होतात. नंबर 2, तो पापी होतो. कोण पापी होतो? ज्याने ध्येय अभिमान, ध्येय मी आहे अशी ज्याची बुद्धी झालेली आहे तो पापी होतो. आत्महत्या करणारा होतो. आत्महत्या केल्यानं ज्या पापाची प्राप्ती होते, जे पाप लागतं ते पाप मी ध्येय आहे असं म्हणल्यानं लागतं. आपल्या आपल्या मनामध्ये अशी वृत्ती ठेवल्यानं लागतं. असे सांगितलेले आहे. काय काय सांगितलं? ध्येय अभिमान ठेवल्यानं कोणते कोणते पाप लागतात? आनंदा काका, कोणते कोणते पाप लागतात? ओम नमः शिवाय. हां, नंबर 1, ध्येय आहोत असे मानल्याने आपण करोडो गाई मारलेल्या पापापेक्षा अधिक पाप लागतं. दुसरं, देहाभिमानाचा दोष तो पापी होतो आणि आत्म करणार होतो असं सांगितलं आहे आपण. आणि तिसरं, 2 सांगितले ते. तिसरं काय सांगितलं? पापीमध्ये आत्महत्या करायला. तिसरं, आपण सच्चिदानंद आत्मा आहोत अशा जर बुद्धीने झालेले पुण्य यापुढे कधीही झाले नाही आणि पुढे कधीही होणार नाही. 2 सांगितले तर. ओम नमः शिवाय. आपण ध्येय आहो. ध्येयाच्या ठाई, मीनाताई बोला. ओम नमः शिवाय. देहाभिमानाच्या ठाई सर्व दोष उत्पन्न होतात. तो पापी होतो व आत्महत्या करणारा होतो. हे दोष लागतात जर आपण म्हणलं स्वतः जे आपण म्हणलं तर. बरोबर. तो पापी होतो, आत्महत्या करणारा होतो. हे दोष ध्येय अभिमानाच्या ठाई लागतात. व आपण सच्चित आनंद आत्माच आहो अशा बुद्धीने झालेले पुण्य यापूर्वी कधीच झाले नाही व पुढे कधीच होणार नाही, कधीही होणार नाही अशा श्रेष्ठ प्रकारचे असते. मी सच्चित आनंदरूप आत्मा आहो अशी जर बुद्धी आपली झाली, आपल्यालाच तसं वाटू लागलं, इथं आपलीच तपासणी आपल्याला करायची. दुसरं कुणाकडं बघायचंच नाही, आपल्याकडंच आपल्याला बघायचं आहे. आपलीच तपासणी करून आपल्याला बघायचं आहे. सच्चित आनंदरूप आत्मा अशा बुद्धीने झालेलं पुण्य यापूर्वी किती जरी सत्कर्म आपण केलेले असले तरीसुद्धा जे पुण्य मिळालं नाही ते पुण्य कशानं मिळतं? फक्त मी आत्मा आहे असं मानण्यानं. किती सोपं, एका क्षणामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केल्यावर जे पुण्य प्राप्त होत नाही ते पुण्य एक क्षणामध्ये प्राप्त होतं. काय करायचं आहे तर फक्त मी आत्मा आहे असा निर्धार करायचा आहे, दृढ निश्चय करायचा. सच्चित आनंद आपण आहो अशा बुद्धीने झालेले पुण्य यापूर्वी कधीच झाले नाही व पुढे होणारही नाही अशा श्रेष्ठ प्रकारचे असते. इथून पुढेसुद्धा आपण किती जरी कर्म केले तरी मी आत्मा आहे अशी आपली बुद्धी झाल्यानंतर ज्या पुण्याची प्राप्ती होते त्या पुण्याची प्राप्ती आपल्या हातानं कोणतंही सत्कर्म द्वैतभाव ठेवून कितीही मोठं सत्कर्म केलं तरी त्या सत्कर्माचं पुण्य मी आत्मा आहे ह्या वृत्ती
पेक्षा कमीच आहे ते पुण्य. यज्ञ होम हवन मी ध्येय वेगळा आणि देव वेगळा असं मानून जे कर्म केलं, कितीही महान पुण्य केलं तरी त्याच्यापेक्षा मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे अशी बुद्धी झाल्यावर हे पुण्य मागही कधी झालं नाही आणि पुढेही कधी आपल्या हातानं होणार नाही, एवढं श्रेष्ठ प्रकारचं आहे असं सांगू लागलेले आहेत. अशी आत्मबुद्धी महापुण्यरूप आहे. महापुण्य करून देणारी कोणती बुद्धी आहे तर आत्मरूप बुद्धी आहे. काहीच अवघड नाही बघा, खूप सोपं ही. पण देहबुद्धी सुटली तर सोपं आहे. अवघडसुद्धा तेवढंच आहे, सोपंसुद्धा तेवढंच आहे. प्रयत्न जर केला, सारखं मंथन जर केलं मधल्यामध्ये विचाराचं, तर अवघड नाही. मी कोण आहे ह्याचं मंथन जर करीत राहिलं तर काहीच अवघड नाही. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. जसं ध्येयाचं मंथन करून आपण नवनीत घेतो, लोणी घेतो, तसं विचाराचं मंथन करून अनंताला घे म्हणतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तुझ्या मनामध्येच विचाराचं मंथन कर आणि विचाराचं मंथन केलंस की कोणतं लोणी येणार आहे तर अनंताची प्राप्ती. अनंत म्हणजे ज्याचा अंतच नाही असा अनंत. जळीस्थळी काष्टी पाशानी सर्वत्र भरलेलं, ओतपोत भरलेलं जी ब्रह्म आहे तोच आत्मा आहे. असा विचाराचं मंथन करून असार काढून देऊन साररूपी नवनीत मी आत्मा आहे आपल्याला घ्यायचं आहे. असं केल्यानं महापुण्याची प्राप्ती होते. अशी आत्मबुद्धी महापुरुष रूप महापुण्यरूप आहे असे सांगून पुढे शुद्ध ज्ञानरूप एक देव सर्व मनुष्याच्या मनात साक्षी रूपानं राहिलेला आहे. आत्मबुद्धी महापुण्यरूप आहे असे सांगितलं आणि पुढे काय सांगू लागलेले आहेत, शुद्ध ज्ञानरूप. शुद्ध म्हणजे शुद्ध कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. को शुद्ध कहिये. ओम नमः शिवाय. कोणताच दोष नाही, स्पर्श सुद्धा दोषाचा नाही असा आत्मा ज्ञानरूप. सर्वच जाणतो तो ज्ञान, त्याचं रूप स्वरूपच ज्ञान आहे. आनंद आणि ज्ञान रूप एक देव सर्व मनुष्याच्या मनात साक्षी रूपानं राहिलेला आहे. एकच देव आहे सर्वांच्या ठिकाणी. कसा आहे? साक्षी रूपाने. साक्षी कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. साक्षी, साक्षीचं लक्षण काय? ओम नमः शिवाय. ते सांगू का? हो सांगा. साक्षी कोणाला म्हणावे? समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा आणि साक्षी याला साक्षी असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मग एक देवच सर्व मनुष्याच्या मनामध्ये चैतन्य रूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि जवळच आहे. कुठे व आत्मदेव? मधीच आहे, देहामधीच आहे, तिथंच आहे, पण साक्षी रूपाने राहिलेला आहे. म्हणून बंधनाचे कारण ते ध्येयबुद्धी हिचा त्याग शिष्याने करावा. बंधनाचं कारण दुसरं कोणतंच नाही तर मी ध्येय आहे. ही ध्येयबुद्धीच बंधनाचं कारण आहे. हीच रेशमी धागा आहे बांधून ठेवणारा आपल्याला. अहंताचा ममतेचा भेदबुद्धी, तू वेगळा मी वेगळा, देव वेगळा मी वेगळा, ही जी भेदबुद्धी आहे
ती शिष्याने त्याचा त्याग करावा या हेतूने भेदबुद्धीच बंधनाचे कारण आहे असे गुरु निरूपण करून सांगतात. देव वेगळा आणि मी वेगळा असं म्हणून कितीही पुण्य करा, परंतु तरीसुद्धा ती बंधनाचंच रूप आहे. भेदबुद्धी ही बंधनाचं रूपच आहे. मी वेगळा आणि देव वेगळा, किंवा देह म्हणजेच मी, आत्मा मी आहे असं त्याला आठवतही नाही, हे देह मी म्हणतो. आणि हीच बंधनाचं रूप सांगितलेलं आहे. पुढे चौपाई सांगितली, जेणे तुम कहिले देव ते चैतन्य संयमेव, बिजो देव माने जे कोई यो बंधन तेने होई. कशानं बंधन होतं ते सांगू लागलेले आहेत. जेणे तू कहिले देव, बा शिष्या, ज्याला तू देव चैतन्य स्वयंप्रकाश म्हणतोस, तो चैतन्य रूप देव तू स्वयंमेव आपणच आहेस. ज्याला तू ओम नमः शिवाय. मला एक प्रश्न विचारू? हो, विचारा विचारा. म्हणजे असं एक माझ्या मनात प्रश्न आला, आपण कसं समजा कसं देव देव वेगळा आणि मी वेगळा नाही म्हणायचं. आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत. मग आपण दररोज लिंग पूजा करतो, म्हणजे आपण दररोज लिंग पूजा करतो. मग देवामध्ये आपल्यामध्ये भेद झाला का? देव आहे म्हणूनच ते लिंग पूजा करतो ना. आत्मलिंगच आहे लिंग, आत्मलिंग म्हणूनच पूजा करायची. तो माझा आत्माच आहे आणि आत्माच हातावर. आत्मेचं प्राणलिंग या इष्टलिंग या आपण म्हणतो का नाही. भावलिंग प्राणलिंग म्हणजे हे सगळं हे म्हणतो. पण तरी पण असं म्हणजे मला कसं वाटलं, आता आपण समजा आपण काय करतो, जप करतो, ध्यान करतो, तर असं म्हणजे दोन्ही मध्ये अंतरच का असं एक म्हणजे मनात प्रश्न आला म्हणून विचारायले. द्वैतामधूनच अद्वैताकडे जायचंय आपल्याला. लिंग जी आहे ते गुरु मानून पूजा करायची. गुरु देव सर्व तीच आहे आणि गुरु वेगळा आणि आपण वेगळा मानल्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. मीच गुरु मानल्यावर ज्ञान होतं का? तर नाही. द्वैतात कुणच अद्वैताकडे जायचंय. आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होईपर्यंत सद्गुरू लागतोच. सद्गुरूशिवाय ओळखच होत नाही. मग आपल्या हातावरचा जो लिंग आहे तो सद्गुरूच आहे आणि तोच आपण भावलिंग, प्राणलिंग. प्राण म्हणजे काय? आपल्यामध्ये आहे तोच लिंग आहे. तर आपली लिंग पूजा करत असताना सुद्धा डाव्या हातावर लिंग घ्या म्हणून सांगतात आणि हृदयाच्या समोर लिंग ठेवा म्हणून सांगतात. कारण माझ्या हृदयामध्ये जे अधिष्ठान आहे, हृदयस्थान शिवाचे, जी 6 ठिकाणं सांगितलेले, मूलाधार मणिपूर, स्वाधिष्ठान मणिपूर, ही अनाहत, ही हृदय जी आहे ती शिवाचं ठिकाण आहे आणि हृदयामधला देवच आपण हातावर घेऊन पूजा करायची आणि तो पुन्हा हृदयामध्ये प्रवेश करतो. द्वैताकडून अद्वैताकडं जायचे. द्वैत गुरु आधी द्वैतच पाहिजे पक्क. आता तुम्ही परोक्ष आणि अपरोक्ष कसं त्या प्रकारे समजा थोडक्यात आहे की नाही. हो, आधी द्वैत असल्याशिवाय अद्वैताकडे जाताच येत नाही. सद्गुरूला वेगळं मानल्याशिवाय आधी जर सुरुवातीचा काळ जो असतो, आता कसं आधी कर्म करा म्हणून सांगितलं. कर्म केल्याशिवाय आपण उपासनेकडे जात नाही आणि उपासना केल्याशिवाय आपण ज्ञानाकडे जात नाही. कर्म आणि उपासनेनं मुक्ती मिळत नाही, पण त्याच्याशिवाय सुद्धा मुक्ती मिळत नाही. कारण ती केल्याशिवाय पुढे येताच येत नाही. त्या पायऱ्या येतात. कर्म आणि उपासना केल्याशिवाय म्हणजे आपल्याला स्थिरताच येत नाही ना. ज्ञानाकडे जाता येत नाही, जाऊ शकत नाही आपण. जाता येत नाही, मनाची चंचलता थांबत नाही. बरोबर आहे. आणि कर्म आणि उपासना केल्याशिवाय बी जाता येत नाही. कारण
कर्म उपासना नाही जर केली तर मनाची चंचलता थांबत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही. पण कर्म उपासना म्हणजे एक एक पायरी म्हणायचं, हो की नाही ताई? हां एक एक पायरी म्हणायचं चढायचं, हां बरोबर? पायऱ्या जर नसतील तर आपल्याला वरच्या मजल्यावर जाता येतं का हो? हा, नाही जाता येत. जाताच येत नाही. पायरी पायरीनं हा. जावं लागतं आपल्याला, तरच आपण सहज वरी पोहोचू शकतो. वरी जायचे आपल्याला. म्हणजे अद्वैताकडून द्वैताकडे जायचं, जेव्हा द्वैत म्हणजे आपल्या द्वैताकडून अद्वैताकडे जायचं, आहे की नाही? अद्वैत झाले की सर्व एकच समजा. हां आधी द्वैत पक्क पाहिजे. द्वैत पक्क झाल्याशिवाय हा. अद्वैताकडे जाता येत नाही. आधी गुरु वेगळा आणि मी वेगळा असं म्हणून सद्गुरूच्या नाही, मला हा प्रश्न सारखा म्हणजे आता नाही का जसं करायला ना तसं हा मला प्रश्न येत होता, म्हणून म्हणलं तर विचारून घ्यावं तुम्हाला. मला जेवढं कळालं तेवढं सांगते ताई. माझंच बरोबर नाही, आहे. नाही, अगदी बरोबर आहे ताई. हां नाही, तर पायरी पायरीनं आपल्याला जायचं. कर्म उपासनेनं मोक्ष मिळत नाही. कितीही कर्म करा तुम्ही आणि कितीही उपासना करा, कर्म आणि उपासनेनं मोक्ष मिळत नाही. पण कर्म उपासना केल्याशिवाय मोक्षापर्यंत पोहोचता पण येत नाही. त्या पायऱ्या चढून वरी गेल्याशिवाय आपल्याला उडी मारून वरी जाता येत नाही. कर्म पायऱ्या चढूनच जावं लागतं. आपला इष्टलिंग आहे, हातावर घेतल्यानंतर तोच इष्टलिंग आहे, तोच गुरुलिंग आहे, तोच भावलिंग आहे, तोच प्राणलिंग आहे. आधी गुरु मानायचा आहे, त्याच्यावर भाव ठेवायचा आहे आणि पुन्हा माझा प्राण तोच आहे असं म्हणायचे. प्राणलिंग या माझा प्राण तोच आहे असं म्हणून आपल्याच प्राणाची, आपल्याच आत्मेची पूजा आपण करायची. आत्मदेव तोच आहे, प्राण म्हणजेच आत्मदेव आहे. अलग लक्षात आहे. ओम नमः शिवाय. होतो आलं. ते थोडंसं प्रश्न वाटायचा म्हणून विचारावं तुम्हाला. हां बरं झालं. सगळ्यांचंच म्हणजे ते मनातलं निघून जातं ना. एकानं विचारलं तरी सगळ्यांनाच प्राप्त होतं ते. हा, म्हणजे ते कुठेतरी थोडंसं हे करण्यापेक्षा विचारावं म्हणून म्हटलं तुम्हाला. ओम नमः शिवाय. नाही, तुम्ही म्हणजे ते कसं नावाला म्हणजे परंपरा हे साधन म्हणतात ना, बरोबर आहे. ज्ञान साक्षात साधन आहे, हे अगदी बरोबर आहे तुमचं सांगणं. ओम नमः शिवाय. तर देहात्म बुद्धी जी आहे ते बा शिष्या, ज्याला तू देव चैतन्य स्वयंप्रकाश म्हणतोस, आधी देव मानावाच लागतो. काहीच न करण्यापेक्षा मंदिरात जावं लागतं. काहीच न कर, नास्तिकापेक्षा आस्तिक बरा. आस्तिकापासून पुन्हा पुढी आधी मंदिरातला देव आपण मानला का नाही. पुन्हा मंदिरातला देव मानल्यानंतर कर्म करायला सुरू केलं. मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, उपासना करायची, उपासक करायचे आणि पुन्हा पुढे सरकलो आणि पुन्हा आपल्या जी लक्षात आलं मंदिरात जी देव होता ते मीच आहे, दुसरा कुणीच नाही. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. बा शिष्या, ज्याला तू देव चैतन्य स्वयंप्रकाश म्हणतोस, तो चैतन्य रूप देव तू स्वयंमेव आपणच आहेस. ज्याला तू चैतन्य रूप म्हणतोस, स्वयंप्रकाश म्हणतोस, तो तूच आहेस, आपणच आहेस. आणि तो चैतन्य रूप स्वयंप्रकाश देव प्राणीमात्राच्या ठिकाणी एकच आत्मरूपाने आहे. आत्मरूपानं आपल्यामध्ये जो आहे तोच सर्वामध्ये आहे. चराचरामध्ये तोच आहे, सगळीकडं भरलेला. त्याला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, गाव नाही. देवा नाही नावं, देवा नाही गावं, रंग नाही. आत्मदेवाला बरं का, मंदिरातल्या देवाला नावं ठेवलेले कर्म करण्यासाठी जे नावं आहेत म्हणजे ज्यांना आपण नावानं बोलतो, पण आत्मरूप जे चैतन्य आहे, आपण बघितलं आत्मा कसा आहे. ती रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तोर गुराया. तुला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, असा तू आत्मदेव आहेस. एकच आत्मरूपाने आहेस. सर्वांच्या ठिकाणी तो तूच आहेस. जसं आपल्या शरीरामध्ये, हातामध्ये, पायामध्ये, डोळ्यामध्ये, कानामध्ये, सगळ्यामध्ये एकच जीव आहे का नाही, एकच आत्मा आहे का वेगळा वेगळा आहे? एकच आहे. बोटाला लागलं तर डोळ्यातून पाणी येतं.
म्हणून एकच आत्मा आहे. आणि डोळ्यात आलेलं पाणी कोण पुसतं? हाताला लागलं तर डोळ्यात पाणी आलं, डोळ्यातलं पाणी आलेलं कुणी पुसलं? ओम नमः शिवाय. हाताला पुसलं. हाताला पुसलं. हां. म्हणून दोन्ही वेगळे नाहीत. हाताला लागलं म्हणून डोळ्याला पाणी आलं, पण डोळ्यातलं पाणी हातानंच पुसलं. सगळं एकच आहे. तसंच आहे इथं आपण देहामध्ये जसा विचार आहे तसा सगळीकडं ब्रह्मा. साधू संत व्यापक दृष्टी असते त्यांची. संत खूप महान असतात हो. संताची संगती मनोमार्ग गती. संता एवढं श्रेष्ठ या जगामध्ये कुणी देवसुद्धा नाही. देवसुद्धा नाही. देवाच्या हातामध्ये शस्त्र घेतलं आहे देवानं दुष्टाचा संहार करण्यासाठी, पण संतांनी शास्त्र घेतलं आहे. शस्त्र नाही, शास्त्रानं ते समजून सांगतात. संत कुणाला म्हणावं? संत कसे असतात? संत वृक्षासारखे असतात. वृक्ष तोडायला माणूस आला आणि ऊन होतं, त्याच झाडाखाली बसला तरीसुद्धा ती वृक्ष म्हणत नाही तुम्हाला तोडायला आलास, तुला सावली देत नाही. असे संत असतात. मी सुद्धा एका संताचे म्हणजे 2-3 जणांकडून हे ऐकलेले बघा, की पंचीकरण ग्रंथ 2-3 जणांकडून ऐकला, पण प्रत्येकाच्या मुखातून वेगळं महान असं ज्ञान प्राप्त झालं. जसं बघा गाय असते, कुण्याही जाती धर्माच्या असू द्या. मराठ्याच्या एका ताई होत्या, इतकं सुंदर पंचीकरण सांगायच्या. एका दिवशीचं सुद्धा पंचीकरण बुडालं तर मला वाटतं हिरे माणिक रत्न माझ्या हातातून गेले. आता सोन्यापेक्षा सुद्धा त्यांचे शब्द महान होते, मोठे होते. आपण पदर पसरूनच त्यांच्यापुढे बसावं आणि त्यांचे शब्द या वटीमध्ये झेलावे. एवढे पवित्र संत कुण्याही जातीचा असू दे, कुण्याही धर्माचा असू दे, ज्ञानच देतो संत, दुसरं काहीच देत नाही. ज्याप्रमाणे गाय असते बघा, आणि गाय कोणत्याही कलरची असू द्या, काळी असो, ढवळी असो, लाल असो, दूध कोणत्या कलरचं देते हो? पांढऱ्या कलरचं. काळी गाय काळं दूध देत नाही, लाल गाय लाल दूध देत नाही. सगळ्याच गायी पांढरंच दूध देतात. तसं कोणत्याही जाती धर्माचा संत असू दे, ते संत ज्ञानच देतात बघा. म्हणून संतासारखं महान कोणीच नाही. संतापासूनच आपल्याला प्राप्ती होते. स्वयंप्रकाश म्हणून चैतन्य रूप असा म्हणजे संताच्या संगतीत आल्याशिवाय मनाची गती कमीच होत नाही. संताच्या संगती मनोमार्ग गती. रोडवर गतिरोधक असतात का? तर वेग कमी व्हावा वाहनाचा, ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून. मग मनाचा वेग कमी करण्यासाठी कोण आहेत? मनोमार्ग गती. संताच्या संगती मनोमार्ग गती. मनाचा जो वेग आहे तो कमी करण्याचे गतिरोधक संतच आहेत. मनाचा वेग कमी करतात, मनाला स्थिर करतात. अशा प्रकारे स्वयंप्रकाश म्हणतोस तो चैतन्य रूप देव, तू स्वयंप्रकाश आपणच आहो, तूच देव आहेस. आणि तो चैतन्य रूप स्वयंप्रकाश देव प्राणीमात्राच्या ठिकाणी एकच आत्मरूपाने आहे. सर्वांच्या मध्ये एकच आत्मा आहे. हातामध्ये, पायामध्ये, डोळ्यामध्ये एकच आत्मा आहे, जीव आहे. तसाच चराचरामध्ये एकच आत्मरूपान आहे. म्हणूनच साधू संताचं कुणीच वैरी नसतं. सगळीकडे त्यांची समदृष्टी झालेली असते. सगळेमध्ये माझा भगवंत भरलेला आहे. कुणी जरी त्रास दिला तरी संत त्यानं त्रास दिला म्हणत नाहीत. माझ्या कर्मामुळं मला त्रास झाला. तो कसा त्रास देईल? तो भगवंत आहे. तो त्रास देत नाही तर माझं कर्म मला त्रास देतं असं मानतात. एकच आत्मरूपाने आहे. सगळीकडं एकच आहे ब्रह्मचैतन्य. यासाठी चैतन्य रूप देव आत्मा स्वतः आपण आहो असे जाणावे. चैतन्य रूप जे ब्रह्म आहे, जे देव आहे, आत्मदेव, ते आपणच आहो असे जाणावे. मी आहे आणि तू नाही असं नाही.
मीच तू आणि तूच मी. म्हणून ह्या हातात पैसे असले काय, डाव्या हातात आणि उजव्या हातात असले काय सारखेच आहेत. तसंच साधू संतांचं असतं. माझ्याकडं असलं काय आणि तुझ्याकडं असलं काय, सगळीकडं माझा परमात्माच भरलेला आहे अशी समदृष्टी त्यांची झालेली असते. आणि ते आत्म्याला त्यांनी जाणलेलं असतं. आणि ह्यालाच जीवनमुक्ती असं म्हणावं. जीवनमुक्तीचं लक्षण काय? सगळं सुखदुःखाचा अनुभव यायलेला आहे जीवनातला, तरीसुद्धा आत्मस्वरूपात स्थित राहणं. सुख दुःख जरी होईल तरीसुद्धा मी आत्मा आहे आणि समोरचा सुद्धा आत्माच आहे. प्राणीमात्रावरही प्रेम करतात, सगळ्यावरच प्रेम करतात असे संत असतात. आणि आत्मस्वरूपाला त्यांनी जाणलेलं असतं. आणि तू सुद्धा जाण असं सांगतात. त्यांना मिळालेलं ते दुसऱ्याला वाटतात, दुसऱ्याला देतात. आणि ज्ञान असं आहे, दुसऱ्याला दिलेनं ते वाढतं. बघा, मलाही काहीच कळत नाही हे पंचकरणातलं. मी पंचकरण सांगायला का सुरू केलं खरं सांगू का? ही मी तुम्हाला सांगायचं म्हणून सुरू केलंच नाही. ह्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे. मला वाटू लागलं की माझा अभ्यास होईल आहे पंचकरणाचा मी जर सांगितलं तर. म्हणून छोटंसं भजनी मंडळ आहे, तुम्हाला तेवढ्यालाच मी पंचकरण सांगते. त्या निमित्तानं मला सांगण्याचा आग्रहही केला होता आणि त्या निमित्तानं सांगितलं तर माझाच अभ्यास होईल. म्हणून ज्ञान असं आहे, दिलं तर वाढतं. दुसरी कोणतीही वस्तू बघा, दिली तर कमी होते आपल्याकडची. पैसा दिला तर आपल्याकडचा पैसा कमी होतो. धन दिलं तर कमी होतं. कोणतीही वस्तू दिली तर आपल्यापासली कमी होते. ज्ञान मात्र दिलं की दुप्पट वाढतं. एकदा ज्ञान सांगितलं की ती इसरतच नाही पुन्हा. आणि खरं माझा अभ्यास सांगायला सुरू केल्यानंतरच झाला ही पंचीकरण. मला हे कळत नव्हतं काही. सांगायला सुरू केल्यानंतर लक्षात येऊ लागले. आत्मरूपाणी आहे, तूच आत्मदेव आहेस असे संत सांगतात, गुरु सांगतात. आणि चैतन्य रूप देव तो आपल्याहून कोणीही निराळा नाही. चैतन्य रूप देव जो आहे तो चराचरामध्ये जनतेमध्ये जनार्दन भरलेला आहे. तो आपल्याहून निराळा नाही. एक एक व्यक्ती जो आहे ह्या जगामधला, तो जाती धर्म कोणीही असू दे, त्याच्यामध्ये आत्माच भरलेला आहे. आत्मदेवच आहे त्याच्यामध्ये. म्हणून एक लहान मुलगा होता आणि त्या मुलगा खूप खोडकर होता. दृष्टांत छोटासा बघू आपण. खोडकर मुलगा गप्पच बसत नसे आणि लेकरं असतात तसे, इतके ती शांतच बसत नाहीत. मग तो मुलगा काय करू लागला, खूप खोड्या करू लागला. आणि वडिलाला जायचं होता आंघोळीला. वडिलांनी काय केलं, भारताचा नकाशा फाडून तुकडे तुकडे केले आणि सांगितलं ही बरोबर जोड जसा आहे तसा मी आंघोळीहून येईपर्यंत. त्यानं 2च मिनटात जोडून टाकला. आश्चर्य वाटलं त्या वडिलांना. परत आले, म्हणले अरे इतक्या लवकर कसं काय जोडलास? तेव्हा तो मुलगा म्हणू लागला, बाबा या नकाशाच्या पाठीमागं माणूस आहे आणि माणूस जोडला की देश जोडला गेला. एक एक माणूस ब्रह्मच आहे, आत्माच आहे. आणि तो जोडला की गाव जोडलं जातं, देश जोडला जातो. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयीचं प्रेम उत्पन्न होतं. आपल्याहून वेगळं कुणीच नाही. आपल्याहून कोणीही निराळा आहे असे जो कोणी मानतो, त्या भेद मांडणाऱ्या अज्ञानाच्या बंधनाला हे त्याचे भेद मांडणेच कारण होते. तो वेगळा आणि मी वेगळा असं जो मानतो तो भेदवादी झाला. तो म्हणजे जगातला मनुष्यही वेगळा नाही, देव पण वेगळा नाही. सगळं मीच आहे आणि माझाच आत्मा. मी म्हणजे ध्येय नाही. माझ्यामध्ये जे चैतन्य तेच चैतन्य सर्वांमध्ये भरलेलं आहे. श्रुतीतही सांगितलेले आहे. बंधनाचे हे त्याचे भेद मानणेच कारण होते. श्रुतीतही सांगितलेले आहे की जो कोणी आपण स्वतः वेगळे आहो
व देवता आपल्याहून भिन्न आहेत असे मानतो आणि देवताची उपासना करतो, तो अद्वितीय ब्रह्मतत्व जाणू शकत नाही. आधी काय सांगतात व सद्गुरू? एकाच देवाची साधना करा म्हणतात. देव वेगळा माना पण एकच तरी माना. सगळे वेगळे 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 देव मानू नका. एक मानत मानत पुन्हा मीच देव माना. आधी एक माना आणि एकाला मानत मानत द्वैताकडून अद्वैताकडं जायचं आहे आणि मीच देव आहे असं मानायचे. आपण स्वतः वेगळे आहो, देवता आपल्याहून भिन्न आहेत असे मानून आणि देवताची उपासना करतो. वेगवेगळ्या देवता हां काय उदाहरण दिले बघा. ते वेगवेगळं मानलं तर ते मनीषा जर बोर घ्यायचा असला तर 10 फुटाचे खड्डे खाल्ले तर पाणी लागेल. काही काही ठिकाणी 100 फुटाचा खड्डा खोदला तर पाणी लागेल म्हणून. तुम्ही आता म्हणले मला आठवलं मला ते. हो हो हो. बसवेश्वरांनी एकाच देवाला का भजा म्हणतात तर बोला बोला ताई. ओम नमः नाही बसवेश्वर म्हटलं नाही काशी प्रमाण. हो हो नाही बसवेश्वरांनी पण बसवेश्वरांचे जे वडील होते ते ब्राह्मण समाजाचे असल्या कारणानं सगळ्या देवाची पूजा करायचे वेगवेगळ्या. पण बसवेश्वराला ती मान्य नव्हतं. मग बसवेश्वर लहान होते. वडिलाला आपण कसा उपदेश करावा वाटलं त्यांना. मग कृतीतून सांगावा आपण वडिलांना आपल्या. म्हणून त्यांनी काय केलं, विहीर खांदायची होती शेतामध्ये. तर वडिलांनी सांगितलं विहीर खांदायची, जाऊन शेतामध्ये खांद. त्यांनी एका एका परसाचे खड्डे खांदले. तेव्हा वडील शेतामध्ये गेले आणि बसवेश्वराला म्हणू लागले, अरे ही काय विहीर आहे का? याला विहीर म्हणतात का? असले खड्डे खांदून शेत पडक पडल आणि उपयोग तरी काय होईल का? किती खड्डे खांदलेस ही? तेव्हा बसवेश्वरांनी सांगितलं, बाबा तुम्ही सुद्धा असंच करा ना, एकाच देवाची आराधना करा, नाहीतर पडकच पडतं सगळं. ओम नमः शिवाय. आवाज येणार ताई, बोला. सुरेखा ताई ओम बोला. ओम नमः शिवाय. हां म्यूट उघडलं. तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला म्हणाले, नाही तर मग म्यूट करा. मग ते म्यूट करता येतं का तुम्हाला? हां केलं. म्यूट करा मग. हां मग ते बरं बरं. नाही म्यूट उघडलं म्हणून म्हणलं. तर श्रुतीतही सांगितलेले आहे, जो कोणी आपण स्वतः वेगळे आहो असे देवता आपल्याहून भिन्न आहेत असे मानून आणि देवताची उपासना करतो, तोच अद्वितीय ब्रह्मतत्व जाणू शकत नाही. जो वेगवेगळ्या देवाची उपासना करतो तो कधीच ब्रह्मतत्व जाणू शकत नाही. ब्रह्मतत्व जाणण्यासाठी अंतःकरण स्थिर असावं लागतं. हलणाऱ्या पाण्यामध्ये कधीच आपलं प्रतिबिंब नीटनेटकं दिसत नाही, हलायलेलं दिसतं बघा. प्रतिबिंब नीट दिसत नाही. म्हणून स्थिर होण्यासाठी सद्गुरूसुद्धा आधी एका देवाची साधना करा म्हणतात, एकाच ठिकाणी स्थिर व्हा म्हणतात. सगळीकडं जर देव दिसला तर कुठं पाया पडावं, सगळीकडंच विचलित मन होतं. एकाच देवाची साधना करा म्हणत म्हणत आत्मदेवाची साधना करा म्हणतात. पुन्हा एका एका पावलानं ते पुढे नेतात आपल्याला. म्हणून अनेक देवाची जो उपासना करतो तो ब्रह्मतत्व कधीच जाणू शकत नाही. जेव्हा तो स्थिर होतो एकाच ठिकाणी तेव्हाच ब्रह्मतत्व जाणू शकतो. मी ध्येय वेगळा आणि देव वेगळा
असं म्हटल्यानंतरच अनेक देवाची साधना करतो मनुष्य. का करतो? तर काहीतरी ह्या देहाच्या सुखासाठी देवाची साधना करतो. मग ह्याच्याकडून नाही मिळालं की त्याच्याकडं, त्याच्याकडून नाही मिळालं की त्याच्याकडं, असं करतो. मनमत माऊलीने किती सांगितलं, पाटकरीनं म्हणती, म्हणजे वेगळं वेगळं देवाची साधना केली तर आंघोळ करा म्हणून सांगितलं त्यांनी. स्नान करा वस्त्रासहित, एकाच देवाची उपासना करा आणि एकाच देवाची उपासना करत करत ती बी सोडून द्या पुन्हा, आणि मीच देव आहे असं देवाची उपासना करतो तो अद्वितीय ब्रह्मतत्व जाणू शकत नाही, कारण तो देवास पशुतुल्य आहे. जो देव वेगळा आणि आपण वेगळे असे म्हणून देवाची साधना उपासना करतो तो पशुतुल्य. पशु म्हणजे बैल कसा आपण कामाला लागतो कामापुरता, तसा तो व्यक्ती देवाचा पशु, काम करण्यापुरता. पशु त्याप्रमाणे गाडीस जुंपणे, शेत नांगरावयाचे, जोताला लावणे, बोजा उचलणे इत्यादी कामास उपयोगी पडतो. आपण बैलासारख्या पशुला जसं कामाला जुंपतो, नांगराला जुंपतो, ओझे वाहण्यासाठी बैलगाडीला जुंपतो, त्याच्यावर ओझे लादून, गाढवासारख्या प्राण्यावर ओझे लादून नेतो. मग ही जसे मनुष्याचे ही बैल वगैरे जसे प्राणी आहेत, तसाच देव वेगळा आणि मी वेगळा असं जे मानतात ते देवाचे पशु आहेत असं म्हणू लागलेले आहेत. उपयोगी पडतो त्याप्रमाणे मनुष्यरूप पशु यज्ञाधिकाच्या योगाने देवतास भाग देतो. मनुष्यरूपी पशु जो आहे तो यज्ञ करतो आणि यज्ञाधिकाच्या योगाने देवास भाग देतो, म्हणजे अर्पण करतो, व त्या योगाने तो देवाच्या कामास उपयोगी पडतो. देवाचं काम करतो आणि देवाचं काम केलं की देव, आपण बैलानं काम केलं की बैलाला खायला देतो, तसंच देवाचं काम करायचं आणि देवानं आपल्याला द्यायचं, आपल्याला जी पाहिजे ती. अशा प्रकारे सांगू लागलेले आहेत. पशुतुल्य आहे, आपल्या कामनापूर्तीसाठी काम करायचं. मग बैलानं जर कामच नाही काही केलं तर बैलाला कुणी कडबा टाकत नाही, पेंड देत नाही. जास्त काम असलं की जास्त पेंड खाऊ घालतात, तर काम जास्त करून घ्यायचं असतं. तसं पशुतुल्य ते मनुष्य सांगितलेलं आहे, जो देव वेगळा आणि मी वेगळा असं मानतो तो. म्हणून त्यास लाईट लावू, लाईट गेली कशी. देवाचा पशु म्हटलं, आवाज गेला का? ओम नमः शिवाय. नाही लाईट गेली होती, इन्व्हर्टरला वेळ लागला थोडा. ओम नमः शिवाय. देवाचा पशु म्हटलेले आहे. दुसऱ्या एका श्रुतीत सांगितलेले आहे की जो पुरुष अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी भेदबुद्धी करतो तो पुरुष वारंवार मृत्यूच्या जबड्यात पडतो. जो भेदबुद्धी ठेवून ईश्वराची साधना आराधना करतो तो काय करतो? मृत्यूच्या जबड्यामध्ये सापडतो. मग आपण मरणार नाही का? ओम नमः शिवाय. ह्या क्षेत्रामधले मरणार आहेत का नाही? आपण आता भेदबुद्धी आपण टाकून दिली तरी सुद्धा आपण एकदा मरायचं आहे आपल्याला, पण पुन्हा नाही. का तर जन्माला तरच मरल ना. जन्म जर नाही झाला तर मरतो का? जन्म झाला तरच मृत्यू येतो, नाही तर नाही. म्हणून जो भेदबुद्धी करतो तो पुरुष वारंवार मृत्यूच्या जबड्यात सापडतो, पुन्हा पुन्हा जन्मतो, पुन्हा पुन्हा मरतो. यासाठी भेदबुद्धी टाकून देव एकच असून सर्वाच्या मनाचा साक्षी आहे असे शास्त्राच्या उपदेशाने जाणून अभेदबुद्धी ठेवावी. सुनंदाताई पाटील म्यूट करा. ओम नमः शिवाय.
म्यूट करा. सुनंदाताई पाटील, म्यूट करायचं लक्ष करत जा. दुसऱ्याला व्यत्यय येतो, पाप आहे ती. दुसऱ्याला मधीच व्यत्यय, किती लक्ष देऊन ऐकायलेले सगळे, आणि मध्ये आपल्यामुळं दुसऱ्याला व्यत्यय जर आला तर ती पाप आहे बघा. नाही आवाज ये नाही गेला होता म्हणून उघडलं होतं. आवाज एकदम झाला होता, आवाज लिखत आहे म्हणून उघडलं होतं. वाजायला ना कुणालाच ऐकू येईना काही. तर मृत्यूच्या जबड्यात सापडतो. पुन्हा पुन्हा भेदबुद्धी ठेवणारा काय होतं, पुन्हा पुन्हा जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. आणि ही जी 84 लक्ष योनीच्या तडाख्यात सापडतो, मृत्यूच्या जबड्यात सापडतो. म्हणून सगळ्यात मोठं दुःख मरणाचं दुःख आहे. मरणाचं दुःख किती सांगितलं, ओम नमः शिवाय. मरणाच्या वेळी किती दुःख होतं, माग विषय होऊन गेला आपला. ज्योतिताई बोला. ओम नमः शिवाय. मरताना म्हणजे एक विंच झालं आपल्याला किती होते, पण तिथं हजारो विंच चावल्याचा त्रास होतो. जिवंत करवतीने हातपाय कापल्याला कसा त्रास होतो, असा अनेक प्रकारचा त्रास मरताना होतो असं सांगितलेले. हां, मग द्वैत बुद्धी ठेवल्यावर पुन्हा पुन्हा हा त्रास भोगावा लागतो. जन्माचा सुद्धा त्रास मरणापेक्षा जास्त आहे, एवढा सांगितला. गर्भवासाचा त्रास आपण बघून आलेलो आहो किती आहे ती. सगळ्या बाजूनी नरककुंड, पित्त, सगळं तिथं. काही एशी असतो का तिथं गर्भामध्ये, कसा त्रास असतो ती आपण बघितलेलं आहे. आणि मरणाचाही त्रास एकाच वेळी हजारो विंचवाने डंक मारावे. एक विंच चावला तर माणूस एका जागेवर थांबत नाही. किती विचलित होतो, किती त्याला कुठंच धरणीमाय जागा देत नाही एक जर विंचू चावला तर. आणि हजारो विंचवाने एकाच वेळी एकाच ठिकाणी डंक मारल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख मरताना होतं. किंवा जिवंत माणसाचे हातपाय करवतीनं कापायल्यावर किती दुःख होईल जिवंत माणसाचे, तेवढं दुःख मरणासमयी होतं असं सांगितलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.